काल भारताचे सरन्यायाधीश CJ गवई साहेब ज्यांच्यावरती बूट फेकण्याचा प्रकार या ठिकाणी झाला। खरं तर भारताची अवस्था अशी आहे की देश बडा या धर्म नाम की भैंस बडी, अशा परिस्थितीतून हा भारत जात आहे। आपण काल पाहिलं सबंध भारतामध्ये सरन्यायाधीशांच्यावरती चिकलफेक करण्यात आली, त्याचा निषेध म्हणून सबंध भारतामध्ये या गोष्टीचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 18व्या खंडामध्ये असं सांगितलं आहे, भारताच्या प्राचीन इतिहासामध्ये राजनीती आणि धर्म हे एकमेकास पूरक काम करत आलेले आहे। धर्माची स्थापना करण्यासाठी राजसत्तेचा वापर करणं इथल्या जातीवाद्यांची धर्ममार्तंडाची आणि धर्माचं ठेकेदारी करणाऱ्या लोकांची नीती आहे। तर मागच्या काही दशकापूर्वी कांशीराम साहेब म्हणायचे की जिसका शासन होता है उसी का धर्म फलता और फूलता है। आपण बघितलं की आता सध्यासुद्धा या ठिकाणी CJI जे आहेत, जे सरन्यायाधीश आहेत, हे बुद्धिस्ट समाजातून त्या ठिकाणी गेलेले आहेत। जाणीवपूर्वक एक याचिका दाखल होते की खजुराहो येथील ज्या काय मूर्त्या तुटलेल्या आहेत याचा जीर्णोद्धार व्हावा। वास्तविक पाहता मूर्त्याचा जीर्णोद्धार करणं ही काय कोर्टाचं काम नाही। तत्कालीन ज्या ठिकाणचा जो जिल्हा आहे, जिल्हा मॅजिस्ट्रेट आहे, तिथलं जी काय प्रशासकीय व्यवस्थापन मंडळ आहे, त्यांचं काम आहे की काय मंदिरं मस्जिदं जे बी काय देवालय असतील याचं नीटनेटकं संगोपन, संरक्षण, संवर्धन आणि जतन करणं ही त्या प्रशासकीय मंडळाचं पुरातत्व खात्याचं काम आहे। तरीसुद्धा सनातन धर्माचे काही लोक जाणीवपूर्वक अशा प्रकारच्या हास्यास्पद याचिका कोर्टात दाखल करतात आणि कोर्टात दाखल करून पुन्हा लोकशाहीवर एकदा हल्ला करण्याचा प्रयत्न करतात। CJI गवई यांच्यावरती बूट फेकणं म्हणजे लोकशाहीवर हल्ला करणं आहे। हा लोकशाहीला बदनाम करण्याचा डाव आहे, भारताच्या संविधानाला बदनाम करण्याचा डाव आहे। खरं तर यातून भारतातल्या SC, ST, OBC आणि मायनॉरिटीच्या लोकांनी खूप मोठा बोध घेणं गरजेचं आहे। या माणसांनी यातून बोध घेऊन सध्याचं सत्ताधारी मंडळ, सध्याचं केंद्रातलं सत्ताधारी मंडळ, विविध राज्यातलं विषमतावादाला खतपाणी घालणारं सत्तामंडळ, हे सर्व लोक या देशाच्या संविधानाला आणि लोकशाहीला बदनाम करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत आहेत। त्यामुळंच देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर चिकलफेक करणं हा त्याचाच एक भाग आहे। अशा प्रवृत्तीला आपण खेचून आणलं पाहिजे। आज महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका लागलेल्या आहेत। येणाऱ्या काळामध्ये लवकरच बिहारसारख्या ठिकाणी निवडणुका होणार आहेत। बिहारमध्ये 37 आमदार हे रिझर्वेशनच्या जागेवरून निवडून जातात, परंतु रिझर्वेशनच्या जागेवरून निवडून जात असताना त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचं आंदोलन ते चालवत नाहीत। याच्यावरून सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की मूळ मुद्दा जी विषमतावादी विचाराचे राजकीय पक्ष आहेत, जी बुद्ध विचाराचे राजकीय पक्ष आहेत, जे संविधानाच्या विचाराच्या विरोधाचे राजकीय पक्ष आहेत, ज्या राजकीय पक्षांना लोकशाही नको आहे, ज्या राजकीय पक्षांना हुकुमशाही पाहिजे, असे मग भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना, BJP असेल, NCP असेल किंवा अन्य कोणत्याही पक्ष असतील, हे सर्व पक्ष लोकशाहीचे विरोधक आहेत। ही पहिल्यांदा इथल्या SC, STनं समजून घेतलं पाहिजे आणि ही गोष्ट समजून घेऊन हे सत्ता उलथण्यासाठी काम केलं पाहिजे। यांना यांची जागा दाखवून देण्यासाठी काम केलं, हेच सगळ्यात मोठं उत्तर आजच्या या विषमतावाद्यांना आहे असं मला तरी वाटत आहे।